पत्रकारांची ते संवाद साधणार आहेत. या संवाद पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्या पत्रकारांचं पुनश्च एकदा स्वागत करतो, सगळ्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि सन्माननीय चव्हाण साहेबांना विनंती करतो की त्यांनी पत्रकार मित्रांना संबोधित करावं. विदाउट माईक ऐकायला जाईल का? ठीक आहे, बंद कर. नमस्कार. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्वांना माहीत आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये NDAचं सरकार केंद्रामध्ये आहे आणि राज्यामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. एक विचाराचं सरकार असणं किती फायदेशीर असू शकतं हे महाराष्ट्राला सातत्याने वेगवेगळ्या विषयांमध्ये लक्षात येत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामाला गती देण्याचं काम हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार एकत्र असल्यामुळे हे आपल्याला सर्वांना दिसत आहे. या व्यतिरिक्त आपण सर्वजण जाणता की एक वर्ष महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारला पूर्ण झाला आहे आणि त्यानिमित्तानेच आज या पत्रकार परिषदेचं एक भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून, एक NDA प्रमुख पक्ष म्हणून महायुतीने या एक वर्षामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी काय करू शकले हे सांगणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून त्या विभागांमध्ये सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषदा घेऊन त्या ठिकाणचे विषय हे मांडावेत आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद खरं तर घेण्याचं ठरवलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जेव्हा प्रचार करतो त्यावेळेला आपण विचार करतो की आपल्याला माहीत आहे की पूर्वी ज्या ताकदीने शेतकरी हा आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये ज्या वेगवेगळ्या पद्धतीने सरकार मायबाप म्हणून पाठीशी राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून 5 वर्षामध्ये 25,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही या सरकारने करायचं ठरवलं आणि तेव्हापासून सातत्याने त्या दृष्टिकोनातून पाऊल हे सरकारने उचलायला सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं असेल, अचानक पडलेला पाऊस आणि या पावसाच्या ज्या पद्धतीने कहर केला त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं अतोनात नुकसान लक्षात घेता जवळजवळ 32,000 कोटीपेक्षा जास्तचं पॅकेज हे सरकारच्या माध्यमातून दिलं गेलं आणि हे पॅकेज देत असताना सुद्धा आपण पाहिलं असेल की बऱ्याच जणांच्या जमिनी ह्या खरडून गेल्या होत्या. त्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी सुद्धा पहिल्यांदाच सरकारने एक नव्या पद्धतीने त्याच्यामध्ये सरकारने पाठीशी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून सरकारने त्या संदर्भातला सुद्धा निर्णय घेतला हे आपण सर्वजण जाणता. सौर या विषयामध्ये सुद्धा सरकारने अतिशय वेगळ्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना त्यांच्या असणाऱ्या वेळामध्ये त्यांना वीज उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम हे सरकारने केलं आहे. वेगवेगळी धोरणं त्यामध्ये सरकारने केली. आपण जाणता की मत्स्य या विषयामध्ये आपण सर्वजण जाणता की त्यालासुद्धा मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचं कामसुद्धा या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलं
पशुसंवर्धनाला सुद्धा कृषी सक्षम दृष्टिकोनातून जो दर्जा दिला गेला पाहिजे होता तो देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं गेलं. ही एक प्रकारे सरकार आणि सरकारने शेतकरी हा याला केंद्रबिंदू समजून जे जे आवश्यक निर्णय आपल्याला हवे होते किंवा शेतकऱ्यांना आवश्यक होते ते सर्व करण्याचं काम केलं. शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि नमो सन्मान योजनेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य हे दोघंही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हेही वारंवार दाखवण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून झाला आहे. आपल्याला माहीत आहे की जलसंवर्धन हे सर्वात मोठं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून झालं आहे आणि त्यामुळे वेगवेगळे प्रकल्प की जे प्रकल्पांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत आहे की जे प्रकल्प बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होते, सिंचनाच्या प्रकल्पामध्ये विशेष करून गुंतवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून फक्त विचार हा केला जायचा, परंतु त्याला मान्यता देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून वारंवार झालं आणि असे अनेक प्रकल्प जे प्रलंबित होते त्यांना एक वेगळ्या पद्धतीने प्रमा देऊन त्या कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली गेलेली आहे हे आपण सर्वजण जाणता. खरं तर आपण सर्वांना मला सांगायला आनंद होतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जवळजवळ जलयुक्त शिवार 2 या सुरुवात झाली. या जवळजवळ वर्षभरामध्ये 37,000पेक्षा जास्त कामं ही पूर्णत्वाकडे गेलीत. त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचे 28 प्रकल्प हे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये या सरकारचं या 1 वर्षामधलं योगदान आहे. हे शेवटी या सगळ्या गोष्टीमध्ये एक मोठं पाऊल महाराष्ट्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. नदी जोड प्रकल्प या संदर्भात बरेच वर्ष चर्चा सुरू होती, परंतु नदी जोड प्रकल्प खऱ्या अर्थाने जर सुरू करायचे असतील तर त्यासाठी मराठवाडा ग्रीड असेल किंवा या पद्धतीने कशा पद्धतीने त्यामध्ये पुढे जाता येऊ शकतं त्याची खऱ्या अर्थाने सुरुवात जर कोणी केली असेल तर ते आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीच्या सरकारने केलं आहे असं मला सांगायला आनंद होतो. पायाभूत सुविधा या अधिक सक्षम झाल्या पाहिजेत. वाहतुकीच्या कोंडी या शहरांमधल्या संपल्या पाहिजेत. या दृष्टिकोनापासून सुद्धा काम हे सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं आहे. आपण सर्वजण जाणता की समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एक नवा असा मार्ग जो तयार झाला तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारला समृद्धीच्या दिशेने घेऊन जाणारा साबित झाला आहे. त्यामुळे असे काही मोठे प्रकल्प हे सर्व ठिकाणी सुरू झाले पाहिजेत या दृष्टिकोनापासून म्हणून शक्तीपीठ निर्माणाच्या संदर्भात सुद्धा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा लोकांनी नियोजन हे सरकारच्या माध्यमातून होत आहे. वाढवण पोर्ट जे आहे वाढवण पोर्ट याला मंजुरी दिली गेल्यामुळे आपण सर्वजण जाणता की वाढवण पोर्ट हे आशियामधलं असणारं सर्वात मोठं असं पोर्ट आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या पोर्टच्या निर्मितीमध्ये फक्त ते पोर्टच निर्माण होणार नाही तर पालघर जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीने आणि संपूर्ण देशाच्या असणाऱ्या जी आर्थिक जी आपण सुबत्ता ज्याला म्हणतो सुबत्ता आणण्यामध्ये त्याचं सर्वात मोठं योगदान हे यामध्ये होणार आहे. 10 लाखापेक्षा जास्त रोजगाराची निर्मिती ह्या वाढवण बंदर आणि त्याच्या असणाऱ्या आजूबाजूच्या जे परिसर आहे त्या परिसरामध्ये होणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी एक चांगलं जे एअरपोर्ट व्हावं या दृष्टिकोनातला सुद्धा प्रयत्न हा त्याच भागामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात होणार आहे. त्यामुळे तो संपूर्ण भाग जो आहे जसा आपण म्हणतो की एक वेगळ्या पद्धतीने मुंबईला जोडणारा भाग असल्यामुळे मुंबईला आणि आजूबाजूच्या असणाऱ्या परिसराला एक फार मोठी ताकद येणार आहे. त्याच भागातून कॉरिडोर्स मोठ्या प्रमाणात जात आहेत. बडोदा जे आहे ते त्याच भागातून जात आहेत. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने तिथली असणारी परिस्थिती जी आहे तिथला असणारा जनजाती समाज जो आहे त्या जनजाती समाजाला एक रोजगाराच्या फार मोठ्या संधी
हा या त्यामुळे उपलब्ध होणार आहे. जवळजवळ 238 मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये आपल्याला माहीत आहे की रेल्वे जी आहे ती अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका त्याला धामिनी असं म्हटलं जातं, मुंबईला त्या रेल्वेला म्हटलं जातं. त्यामुळे या रेल्वेच्या असणाऱ्या ज्या लोकल्स डबे आहेत किंवा ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांसाठी सुद्धा 238 नव्याने खरेदी करण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा त्याच माध्यमातून घेण्यात आला आहे. नागपूरचा असणारा रिंग रोड जो आहे त्यालासुद्धा जवळजवळ 13,000पेक्षा जास्त कोटी रुपयेची मंजुरी करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय असं व्यापार आणि वित्तीय केंद्र तयार व्हावं या दृष्टिकोनातून सुद्धा 6,500 कोटीपेक्षा जास्त ही मंजुरी देण्यात आलेली आहे. असे अनेक प्रकल्प जे आहेत की जे प्रकल्प हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करण्याचा विचार केला गेलेला आहे. आणि 100 गावं जी आहेत ती सौर ग्राम म्हणून योजना जी आहे ती सुरू झाली आहे. जवळजवळ 15 गावं त्या दृष्टिकोनातून आत्तापर्यंत पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या या सगळ्या महाराष्ट्र करण्यासाठी, ज्याला देवेंद्रजी नेहमी म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही, त्याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये 1 नंबर करण्याचं काम हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रातलं या गेल्या 1 वर्षामध्ये करत आहे. लाडकी बहीण योजना जी आहे, विरोधक वारंवार सांगत होते की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे, पण आपण जाणताय की देवाभाऊ नेहमीच सांगतात की मी जोपर्यंत मुख्यमंत्री म्हणून आहे तोपर्यंत या योजनेला कुठेही धक्का लागणार नाही, कारण मी तुमचा सर्वांचा लाडका देवाभाऊ आहे. त्यामुळे ती योजना अतिशय योग्य प्रकारे सुरू आहे. राज्यामधील असणाऱ्या 10 जे जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यांमध्ये उमेदचे मॉल तयार व्हावेत अशा दृष्टिकोनातून, महिलांचं सक्षमीकरण व्हावं या दृष्टिकोनातून सुद्धा एक विचार, आणि उमेदची असणारी ही जी फार मोठी असणारी महिलांची ताकद आहे तिला खऱ्या अर्थाने बाजारपेठ निर्माण करून दे या दृष्टिकोनातून निर्णय हा सरकारने घेतला आणि त्या दिशेने आपण कामाला सुरुवातही झालेली आहे. आपण सर्वजण जाणता की महाराष्ट्राला जर पुढे न्यायचं असेल तर यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जवळजवळ 16 लाख कोटीपेक्षा जास्त सामंजस्य करार हे दावोसमध्ये हे गेल्या वर्षभरामध्ये झाले. आणि हे करार फक्त झाले नाहीत तर त्यापैकी 80% जास्त उद्योगधंद्यांना खऱ्या अर्थाने सुरुवातही झालेली आहे. आणि त्यामुळे गेल्या पूर्ण वर्षभरामध्ये ही असणारी परिस्थिती लक्षात घेता जवळजवळ आपण पूर्ण देशभरामधली असणारी सर्वात जास्त FDI ज्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट जी आहे की एक वातावरण पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामधलं हे उद्योगधंद्यांसाठी पोषक असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंदे हे महाराष्ट्रामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आणि या सुरू झालेल्या या उद्योगांच्या माध्यमातून जवळजवळ 1.5 लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगाराच्या संधी खऱ्या अर्थाने प्राप्त झाल्या आहेत, हे मला आनंद होतो. आपण सर्वजण जाणता की या सगळ्या विषयांमध्ये सुद्धा पोलीस भरती हा विषय हा अत्यंत महत्त्वाचा विषय होता. आणि म्हणून राज्यभरामधले गेल्या वर्षभरामध्ये 45,000पेक्षा जास्त लोकांना रोजगाराची पोलीस भरती ही करण्यात आलेली आहे. त्या व्यतिरिक्त आपण वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, या डिपार्टमेंटमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सातत्याने सांगितलं जात होतं की शासकीय नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्यांमध्ये ही ज्या ठिकाणी आपल्याला भरती करता येऊ शकते त्या ठिकाणी भरती करावी असं जेव्हा सांगितलं त्यावेळी वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने भरत्यांचं TCSच्या माध्यमातून किंवा कुठेही ज्याला म्हणतो की पारदर्शकता ठेवून सर्व भागांमध्ये, मग त्या महानगरपालिका असतील किंवा वेगवेगळ्या असणाऱ्या शासकीय ज्या नोकऱ्या होत्या ज्या प्रलंबित होत्या त्या सर्व ठिकाणी सुद्धा एक चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे त्या ठिकाणी नोकऱ्यांच्या संधी ही तरुणांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळत आहेत, हे मला सांगायला आनंद होतो. नवी मुंबई या भागामध्ये एक विद्यापीठ 5 परदेशी विद्यापीठांचे करार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी एज्युकेशन सिटी म्हणून येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई हा जो भाग आहे तो भाग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे. आपण पाहत असाल पूर्ण देशभरामधील असणारे असंख्य तरुण, शेकडो तरुण हे
शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर असणाऱ्या काही प्रमुख युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षणासाठी जात असतात. त्यामुळे त्यांना बाहेरगावी न जाता ते याच ठिकाणी त्यांना शिक्षणाच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातला प्रयत्न हा आपले देवेंद्रजींच्या नेतृत्वात झाला. त्याचा अर्थ फक्त लक्षात घेतला पाहिजे की आपल्या देशातील असणारी करन्सी जी आहे ही करन्सी बाहेरच्या देशामध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा एखादा कोणीतरी ज्यावेळेला बाहेर जात असतो त्यावेळेला आपल्या देशातली जे पैसे जे आहेत ते बाहेर जात असतात. परंतु हीच जर शिक्षणाची व्यवस्था जर आपल्याच देशामध्ये झाली तर ती पूर्णच्या पूर्ण करन्सी जी आहे ती करन्सी आपोआप आपल्या देशामध्ये राहायला सुरुवात होईल. एक दूरदृष्टी असणारा नेता कसा असतो हे देवेंद्रजींनी या त्यांच्या विविध कामांमुळे आपल्याला लक्षात आणून दिलेलं आहे. सौर अपारंपरिक ऊर्जेच्या बाबतीमध्ये आपण सर्वांना पाहित असेल की ज्यांनी एखादे विजेचं उत्पादन करण्यासाठी जेवढा खर्च होतो त्यापेक्षा विजेची बचत केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. आणि एखादी इन्व्हेस्टमेंट जर आपण पूर्णच्या पूर्ण जर नैसर्गिकरित्या जर केली आणि त्याचा दूरगामी जर फायदा होणार असेल तर त्यासाठी आपण काम करायला हवं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्यांनी केलेला हा ऐतिहासिक जो निर्णय होता त्या ऐतिहासिक निर्णयामुळे अपारंपरिक ऊर्जेला सर्वात जास्त महत्त्व हे महाराष्ट्रात दिल्यामुळे आपल्याला लक्षात येत आहे की पूर्ण देशभरामध्ये असं कुठेच झालं नाही किंवा कुठे होत नाही की विजेचा दर जो आहे विजेचा दर हा कमी होणं हे गेल्या 25 वर्षामध्ये कधीच झालं नाही. विजेचा दर वाढत्या आपल्याला सर्वांना दिसला परंतु जो कमी झाला त्याचं कारणच एक आहे की देवेंद्र फडणवीसजी यांची असणारी दूरदृष्टी आहे असं या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं. राज्य शासन असेल किंवा CBSE बोर्ड्स असतील किंवा ह्या सगळ्या ज्या आपलं असणारं शालेय शिक्षण आहे या शालेय शिक्षणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा जो इतिहास आहे तो इतिहास त्यामध्ये प्रामुख्याने शिकवला गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून पाऊल हे या पूर्णच्या पूर्ण 1 वर्षामध्ये सातत्याने घेण्याचं काम झालं. मोठमोठ्या शहरांमध्ये क्रीडा संकुले तयार झाली पाहिजेत या दृष्टिकोनातला सुद्धा विचार केला गेला आहे. खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरामध्ये खेळाडूंना एक वेगळ्या पद्धतीचं मदत ही केंद्रातल्या सरकारच्या माध्यमातून होते परंतु राज्यामध्ये सुद्धा एक खेळासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं पाहिजे या दृष्टिकोनातला प्रयत्न हा देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या या सरकारच्या माध्यमातून केला गेला. आपल्याला माहीत आहे की अहिल्याबाई होळकर यांची 350वी जयंती ही मोठ्या उत्साहामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशभरामध्ये झाली. आणि त्यामुळे अहिल्याबाईंचं असणारं जे योगदान या देशासाठी असणारं किती मोठं आहे हे आपण सर्वांनी जाणता. आणि त्या दृष्टिकोनातून जवळजवळ 5,500 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या तीर्थक्षेत्र जी आहेत त्यांनी ज्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कामाला केली किंवा ज्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला ज्या ठिकाणी विहिरी बांधल्या किंवा जे त्यांनी त्यावेळच्या काळामध्ये केलेलं काम होतं त्या सर्व भागांमध्ये त्या विशेष असा निधी देण्याचं काम हे या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं आहे. त्याच माध्यमातून जवळजवळ अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने महिलांसाठी स्टार्टअप तयार करण्याचा सुद्धा संकल्प हा आपल्या सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण सर्वजण जाणता की सर्व राज्यांमध्ये ज्या सरकारी सेवा ज्या आहेत त्या सरकारी सेवा येणाऱ्या काळामध्ये आपण जाणता की यामध्ये पारदर्शकता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून देवेंद्रजी जेव्हा 2014 पासून 2000 या आजपर्यंत सातत्याने त्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या सर्व गोष्टींमध्ये तहसीलदार कार्यालय असेल किंवा सरकारी जेवढी कार्यालय आहेत की ज्या ठिकाणी दाखले दिले जातात किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये विलंब जो केला जातो आज आपल्याला माहिती आहे की हे पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्र किंवा देशामध्ये सर्व ठिकाणी डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे डिजिटलायझेशन झालेला फायदा हा सामान्य नागरिकांना झाला पाहिजे या दृष्टिकोनातून हे सर्वच्या सर्व दाखले जे आहेत ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्याचा निर्णय हा या सरकारच्या माध्यमातून केला गेलेला आहे. सेवा क्षेत्रांमध्ये अतिशय चांगलं काम उभं राहिलं पाहिजे आणि नागरिकांची जास्तीत जास्त सेवा ही नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे म्हणून सरकार कटिबद्ध आहे आणि सरकार त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या पद्धतीने डिजिटायझेशन पद्धतीने किंवा
जास्तीत जास्त लोकांना कमीत कमी या सगळ्या व्यवस्थेमधून कमीत कमी त्रास कसा होईल या दृष्टिकोनातला प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे. अनुकंपाच्या माध्यमातून जो अनुशेष गेल्या काही वर्षभरामध्ये होता, जवळजवळ 5,500पेक्षा जास्त लोकांना शासकीय नोकऱ्यांमध्ये त्यामध्ये प्राधान्य देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालं आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून जवळजवळ ज्या आजार त्यामध्ये ठेवले होते त्या आजारांमध्ये अधिक वाढ व्हावी अशी सातत्याने नागरिकांची मागणी होती आणि म्हणून 2,399 आजारांचा यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समावेश हा करण्याचं काम झालेलं आहे. पूर्ण वर्षभरामध्ये जवळजवळ 1,09,440 ग्रामीण कुटुंबांना नळ जोडण्या करण्याचं कामसुद्धा याच वर्षांमध्ये झालेलं आहे. नवी मुंबई जे आहे त्यामध्ये महाराष्ट्र इनोव्हेशन सेंटर तयार करावं, ती सिटी तयार करावी असा विचार हा शासनाच्या माध्यमातून सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून कामालाही प्रत्यक्षपणे सुरुवात केली गेली आहे. राज्याचं नवीन गृहधोरण जे आहे त्या गृहधोरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याने विचार केला आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा कामाला सुरुवात केली आणि त्यामध्ये सुद्धा स्वयं पुनर्विकास या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा एक विकास हा त्या ठिकाणी करता येऊ शकतो याची मुंबईमध्ये त्याची सुरुवात झालेली आहे आणि याच धर्तीवरती संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या गोष्टी होणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जवळजवळ 30 लाखापेक्षा जास्त घरांची निर्मिती करण्याचं ठरवलं आहे आणि त्यापैकी जवळजवळ 4,91,000 घरं ही पूर्ण झाली आहेत हे मला सांगायला आनंद होतो. तुकडेबंदीचा कायदा शिथिल करण्याचा निर्णय हा 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेला आहे आणि त्यामुळे त्यासाठीच्या असणाऱ्या ज्या कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या बाबी पूर्ण करण्याचं काम केलं जात आहे. शेतजमिनीच्या बाबतीमध्ये जे वाटप करण्याचा जो विषय होता त्यासाठी जी शुल्क माफीच्या संदर्भातला जो महसूल खात्यातला जो निर्णय होता तो निर्णयही झालेला आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहे. आणि आणीबाणीत कारावास ज्या मंडळींनी भोगला अशांच्या मानधनामध्ये सुद्धा दुप्पट वाढ करण्याच्या संदर्भातला निर्णय हा सुद्धा शासन माध्यमातून घेतला गेलेला आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग हा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोग या दोन्ही गोष्टीला संविधानिक जी मान्यता दिली पाहिजे होती ती मान्यता ही शासनाच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीला 500 कोटी रुपयापर्यंतचा निधी देण्याच्या संदर्भातला जो निर्णय होता तो निर्णयही शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. महात्मा फुले मागास विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार उद्योग, चर्मकार विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाही अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ या सर्व बाबतीमध्ये ज्या कर्जाच्या संदर्भात या भागांमध्ये लाभार्थ्यांना जे कर्जाच्या संदर्भातल्या काही प्रकरणं होती त्यांना शिथिलता देण्याच्या संदर्भात बऱ्याच दिवसापासूनच्या मागण्या होत्या त्या संदर्भात शिथिलता देण्याचं कामसुद्धा बऱ्याच अंशी हे करण्यात आलेलं आहे. त्याच व्यतिरिक्त OBCसाठी 72 नवी वसतिगृह करावीत असा जो विचार झाला होता त्यापैकी 64 जवळजवळ पूर्ण झालेली आहेत. मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ वसंतराव नाईक महामंडळाची कर्ज मर्यादा 10 लाखावरून 15 लाख रुपये करण्याचं ठरवलं होतं ते पूर्ण झालेलं आहे. नमो आदिवासी स्मार्ट शाळांमार्फत 73 आश्रमशाळांना विज्ञान केंद्र म्हणून घोषित केलेलं आहे. आदिवासी जनजाती समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यांना PhD मास्टर डिप्लोमा थेट परदेशात जाण्यासाठी 12 विद्यार्थ्यांची नव्याने आपण निवडही याच माध्यमातून झालेली आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळ, वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ, श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ या योजनांना सुद्धा मंजुरी देण्याचं काम झालेलं आहे. त्याचबरोबर नोंदणीकृत बांधकाम कामगारांना सुद्धा 60 नंतर सुद्धा निवृत्ती वेतन देण्याच्या संदर्भातला निर्णय आणि संजय गांधी निराधार आणि श्रावणबाई योजनेतील दिव्यांग लाभार्थी यांना अर्थसहाय्य म्हणून 1,000 रुपयाची वाढ अशा अनेक योजना ज्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून
या सरकारने या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये ते महायुतीचं सरकार हे अतिशय गतिमान पद्धतीने आणि अतिशय पारदर्शकपणे काम करत आहे. या सगळ्या गोष्टीला 1 वर्ष आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे पूर्ण झालेलं आहे. महाराष्ट्राला येणाऱ्या 2029 पर्यंत आपल्याला अधिक गतिमान करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे त्यांनी जे योजलं आहे की महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला 1 नंबर करायचा आहे आणि त्यासाठी ते सातत्याने दिवसाचा रात्र करतायत. 24 तासांपैकी 18 तास जवळजवळ ते महाराष्ट्रातील जनतेसाठी देण्याचा सातत्याने प्रयत्न करतायत. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की या 1 वर्ष त्यांच्या या कारकीर्द पूर्ण महायुतीच्या या कार्यकाळाला पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जो संक्षिप्तमध्ये जो विषय आपल्यासमोर मांडायचा होता तो मांडण्याचा एक प्रयत्न केला आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी शांतपणे हा विषय ऐकून घेतलात त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि तुमचा आवडता विषय सांगतो, पुढचा सांगतो ना, त्याच्यापेक्षा दुसरा एक आवडता विषय आहे कारण मला लग्नाला पण जायचं आहे. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की आत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अतिशय जोमामध्ये सर्व ठिकाणी सुरू होत्या आणि त्यापैकी काही निवडणुका या पूर्ण झाल्यात, परंतु काही नगरपालिकेच्या निवडणुका अजूनही काही तांत्रिक कारणामुळे प्रलंबित आहेत. 20 तारखेला त्या निवडणुका होणार आहेत. परंतु या सगळ्या गडबडीमध्ये निवडणूक असते, निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप अशा सगळ्या गोष्टी होत असतात आणि तशा होणं हे स्वाभाविकही असतं. परंतु एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की या संदर्भात भारतीय जनता शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सर्वजण महायुतीमध्ये एकत्रपणे सत्तेमध्ये गेली 1 वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रातील जनतेसाठी फार हितावह आहेत. हे मी आत्ताच सांगितलेल्या विषयामुळे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राज्यामधलं आणि केंद्रातलं सरकार अतिशय सुरळीतपणे 2029 पर्यंत चाललं पाहिजे ही धारणा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेची आहे आणि हीच धारणा भारतीय जनता पार्टीची सुद्धा आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि पूर्ण पार्टीचे असणारे आमचे सर्व नेते मंडळी याच दिशेने आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही दिवसा अगोदर काही घटनाक्रम असेच होत राहिले की त्या घटनाक्रमांमुळे काही ना काहीतरी विषय पुढे जात राहिले. कालच या संदर्भामध्ये 2 दिवसा अगोदर आदरणीय एकनाथराव शिंदेजी उपमुख्यमंत्री आमचे महायुतीतले नेते आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यांनी या संदर्भामध्ये विषय जे आहेत ते विषय आपण अधिक वाढवू नयेत असं ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आपण काय करावं ते लवकरच आम्ही सर्वजण देवेंद्रजी मी आणि ते आम्ही सर्वजण बसणार आहोत. त्यामुळे त्यांनी असं मला सांगितलं की जे घडलं आहे त्यापैकी काही गोष्टींवरती आपण पडदा टाकला पाहिजे. त्यामुळे कल्याण डोंबिवली आणि हा सगळा जो भाग आहे जरा एकदम अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे त्या संवेदनशील भागामध्ये काही प्रवेश हे शिवसेनेकडून काही प्रवेश घेण्यात आले. त्यामुळे मग त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीने सुद्धा काही प्रवेश त्या संदर्भात घेतले. त्यामुळे त्या घेतलेल्या प्रवेशांच्या संदर्भात काही चर्चा येणाऱ्या काळात करणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यामध्ये एक युवा नेतृत्व आहे अभिजित थरवळ म्हणून, त्याचा प्रवेश घेतल्यानंतर थोडंसं अधिक त्यामध्ये तीव्रता जाणवली. त्यामुळे असे काही प्रवेश उल्हासनगरमधले असणारे काही प्रवेश, कल्याण डोंबिवलीमधले असणारे शिवसेनेमधले काही प्रवेश, आमचे भारतीय जनता पार्टीमधले असणारे प्रवेश, या सर्व गोष्टींबद्दल थोडेसे आक्षेप सर्व बाजूने दोन्ही बाजूने दिसत आहेत. त्यामुळे त्या संदर्भात वरिष्ठ मंडळी सगळेजण बसतील असं आम्ही सर्वांनी ठरवलं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची चर्चा 100% होईल आणि तूर्तता या सगळ्या गोष्टीवरती पडदा पडला पाहिजे. यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील असणाऱ्या सगळ्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेतील सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपापसामधले असणारे कोणालाही घेऊ नये अशा पद्धतीचा हा निर्णय आम्ही आता सध्या शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील आणि आम्ही
भारतीय जनता पार्टीचे आणि आम्ही सगळीजणं राजकारणामध्ये असणारे बरेच वर्षाचे एकत्र काम करणारे कार्यकर्ते, महायुतीमध्ये करणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लवकरच अधिवेशन काळामध्ये कधीतरी एक दिवस म्हणजे प्रवासामध्ये किंवा कसं ना कधीतरी बसून या सगळ्या गोष्टीची चर्चा होईल. परंतु महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये गतिमान करण्यासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला जे आवश्यक आहे ते करण्याचा निर्णय हा आम्ही सर्वांनी घेतलेला आहे. धन्यवाद. चला. पण एकीकडे अर्थमंत्री म्हणतात की पैशांची कमी, लाडकी बहिणीमुळे पैसा मोठा आर्थिक हे झालाय, कर्ज घेण्याचे पाहिजे, हे असताना प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवले गेले, कसं नियोजन होणार आहे? एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे, मी जसं म्हटलं तुम्हाला की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार आहे. केंद्रातलं सरकार ठामपणे पूर्णच्या पूर्ण ताकदीने ज्यावेळेला महाराष्ट्रातील सरकारच्या पाठीशी उभं राहत आहे. त्याचा अर्थ काय, तर याचा अर्थ एकदम साफ आहे की केंद्रातलं सरकार महाराष्ट्रातल्या सरकार बरोबर आहे. त्यामुळे पूर्णच्या पूर्ण ताकदीने महाराष्ट्रातील असणारे सर्व प्रकल्प, सर्व योजना या चालू राहतील आणि महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्याची संधी आपण महायुतीच्या सर्व देवेंद्रजींच्या नेतृत्वातल्या सरकारला दिली आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वात दूरदृष्टी असणारं नेतृत्व आहे. त्यांना पुढे काय होणार आहे आणि महाराष्ट्राला काय आवश्यकता आहे याची कल्पना आहे. त्यामुळे ते महाराष्ट्राला त्या दिशेने घेऊन जातील. राजकीय राडा झालेला होता मतदान संपायला काही वेळ आणि 100 जणांवर सेना भाजपच्या पदाधिकारी गुन्हे दाखल झालेले आहेत. मी मगाशीच माझ्या सांगण्यामध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. निवडणुका असतात, निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे. महामार्ग गोव्याला रेडी बंदराला आणि जोडायची या संदर्भामध्ये तो प्रकल्प जो आहे तो प्रकल्प आणि या संदर्भात देवेंद्रजी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा सर्वांचा विचार करतायत आणि महाराष्ट्राला शक्तिपीठ हा किती आवश्यक आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे प्रकल्प ज्यावेळेला असे केले जातात त्यावेळेला त्याचा सर्व बाजूने विचार केला जातो. उद्योगधंद्यांना त्याचा कसा फायदा होणार आहे, तिथल्या नागरिकांना त्याचा कसा लाभ होणार आहे. त्यामुळे सर्व बाजूने त्याचा विचार करून तो मार्ग हा महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या आणि विशेष करून विदर्भापासून कोकणापर्यंतच्या असणाऱ्या प्रत्येकाला समृद्धीला कसा घेऊन जाईल याचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. धन्यवाद. आरोग्याचा प्रश्न आहे महाराष्ट्रात, तुम्ही सांगा.